नमस्कार. चला तर आज बनवूया फ्राईड राईस. त्यासाठी मी घेतला आहे 2 वाट्या तांदूळ चांगले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले आहे. त्यानंतर एक पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी घेतलं आहे. त्यात मी मीठ आणि थोडंसं तेल ॲड केलं आहे. इथे मी धुवून ठेवलेले तांदूळ ह्या पातेल्यामध्ये ॲड केले आहेत. चांगली उकळी आल्यानंतरच ॲड करायचं म्हणजे भात छान सळसळीत मोकळा होतो. हे बघा, हे 80% भात शिजलेला आहे. त्यानंतर मी गाळून ठेवला आहे साईडला. इथे मी 2-3 गाजर घेतले आहे, कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे, आलं आणि लसूण बारीक चिरलं आहे, शिमला मिरची बारीक चिरलेली आहे. त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरली आहे, फरसबी बारीक चिरलेली आहे, 2 मोठे कांदे बारीक चिरले आहेत आणि 5-6 मिरच्याही बारीक चिरून घेतल्या आहेत. इथे मी पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2.5 छोटे पळी तेल ओतलं आहे. इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे, तो छान परतला आहे. तो परतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी फरसबी ॲड केली आहे. ती 3 ते 4 मिनटं चांगली परतली आहे, थोडीशी शिजवली आहे. त्यानंतर आलं लसणाची बारीक चिरलेलं होतं ते ॲड केलं आहे. त्यानंतर 1-2 मिनटांनी मी बारीक चिरलेला कोबी ॲड केला आहे. ते छान परतल्यानंतर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये शिमला मिर्च ॲड केली आहे. तर गाजर त्यात ॲड केलं आहे, तेही 2 मिनटं चांगलं परतलं आहे. आणि कांद्याची पात अगदी शेवटी ॲड करायची आहे. ते 1-2 मिनटंच परतून घ्यायची आहे, ती जास्त शिजवायची नाही. हे बघा, ते छान परतून 2 मिनटं परतले आहे. त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि ते छान परतलं आहे. हे गाळून ठेवलेला तांदूळ होता, भात होता, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. अगोदर मी चांगलं वर खालून हलवलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून सोया सॉस ॲड केला आहे. 2 टेबलस्पून पुरे असतो. इथे मी 1 टेबलस्पून व्हिनेगर ॲड केला आहे. ते छान असं परतवलं आहे. झालं आपला फ्राईड राईस तयार. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.